नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकनचं बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. तर बघूया. आता एक इंस्टाला रील बघितलेली, त्या हिशोबाने करून बघूया काय. त्याने आता बेसन सांगितलेलं, बेसन टाकूया. आणि हळद सांगितली, मसाले सांगितले, रेड चिली पावडर वगैरे वगैरे. ते काय आता मला काय समजलं ना, मी सगळेच मसाले टाकलेत जेवढे आमच्या डब्यात आहेत मसाल्याच्या. बघूया आता काय होतं आहे ते. आणि हा कसुरी मेथी सांगितलेली ती टाकूया. मीठ टाका टेस्टप्रमाणे, आपल्या चवीप्रमाणे. 1 चमचा तेल सांगितलेलं, आपण 1 चमचा घेतला तेलाचा. बघूया, ढवळूया ते सगळं आधी. त्याने दही पण सांगितलेलं, पण दही काय नाही आपल्याकडे. आता ढवळतो, थांबा. हे असं दिसतंय. आता 15 मिनिटं ठेवूया आपण याला रेस्टिंगला. त्याचं हे होते, मॅरिनेट होते म्हणे. मग ओव्हनला लावूया. ओव्हन पण रेडी करून ठेवलं आपण. आपलं ओव्हन म्हणतो काय ते, एअर फ्रायर. बघूया काय होतं ते. 15 मिनिटं ठेवतो याला बंद करून. नंतर बटर पेपर आणलेला, तर दुकानदाराने आता हे दिले बटर पेपर. बघू आपण घालून एक तुकडा घालूया याचा. ओके, सेट केलेलं आहे. तर जाऊ द्यायला 15 मिनिटं अजून. त्यानंतर मग करूया तोपर्यंत 15 मिनिटं आपण पण फोडूया. आपण प्री कुक केलेलं आहे आपलं, काय म्हणतात, प्री हीट. आता हे ठेवूया सगळं आपण त्याच्यात. थोडंसं तेल टाकायचं आपली. एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडंसं कोळशाचं आपण थोडंसं हे केलं. हा काय दिसतोय बघा, बस. एकदम कडक. एकशे 20 मिनिटं ठेवलेत. बघूया काय होतं ते. बघा, आता हे 1 साईड झालेलं आहे, असा आपण समजूया. त्याला टर्न करून ठेवूया आता प्रत्येकाला. सगळे टर्न केलेले आहेत, परत लावूया आता. अशा प्रकारे चालू झालेलं आहे. बघूया एकदा काढून. आता यांची मिनटं झाली आहेत, 20 मिनटं. जर वाटलं नाही शिजलं तर परत 5-10 मिनटं ठेवूया. आहा, काय आवाज येतोय, तर झालंय. भाई, झालंय. आपलं ताट रेडी आहे. खाऊन बघूया कसं झालं. टेस्ट करून बघूया. आता माझ्याकडे काही ग्रीन सॉस, काय तो कसला तो सॉस असतो तो नाही आहे. आपण टॅमॅटोवरती काम करतो आहे, एवढं सॉसवरती काम चालवतं आहे. भारी, एक नंबर शिजलं आहे. वाटत नाही असं तेलात शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय केले, अजिबात नाही वाटत. फक्त माझं मीठ मसाला वगैरे तो विषय, ते फक्त तुमच्या हिशोबाने टाका माप घेऊन. बाकी टेस्टमध्ये किंवा क्रंचीनेस, शिजणं एक नंबर. वाटतच नाही एअर फ्रायरमध्ये केलं.